नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवणार आहोत खमंग आणि चविष्ट असा साबुदाणा वडा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करायची. साबुदाणा वड्यासाठी मी 2 वाटी साबुदाणा 3 ते 4 तास भिजत घातला होता. बघा किती छान असा मऊसूत भिजला आहे साबुदाणा. नंतर 2 ते 3 बटाटे छान उकडून घेऊयात. आता बटाटे छान उकडण्यासाठी किंवा जास्त मॅशी होऊ नये म्हणून बटाटे अर्धे बुडतील इतकंच पाणी घालून बटाटे उकडून घ्या. बटाटे उकडेपर्यंत आपण वड्यासोबत खायला अशी खमंग चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे छान मंद आचेवरती भाजून घेतले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक चिरलेलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून घेऊन ते आधी बारीक वाटून घेऊयात. नंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही, थोडंसं चवीनुसार मीठ आणि साखर घालून त्याची छान पेस्ट बनवून आपण चटणी तयार करून घेऊयात. बघा, आपल्या चटणीची ही अशी कन्सिस्टन्सी हवी. जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. चला तर मंडळी, आपली चटणी ही तयार झाली आहे. आता वड्याचं मिक्सचर तयार करून घेऊयात. त्यासाठी एका बाउलमध्ये भिजलेला साबुदाणा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि उकडलेले बटाटे छान मॅश करून घेऊयात. आता हे सर्व मिक्सचर पाणी न घालता अजिबात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूटही घातलं आहे आणि चवीनुसार मीठ. आता शेंगदाण्याच्या कूटाचं प्रमाण तुम्ही हवं तसं घेऊ शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता, पाण्याचा एकही थेंब न वापरताही वडा किती छान मस्त असा शेपमध्ये बांधता येतोय. चला मग मंडळी, आता थोडंसं तेल लावून घेऊयात हाताला, म्हणजे वडा बांधताना हाताला चिकटणार नाही आणि अशा पद्धतीने आपण सगळे वडे बांधून घेऊयात. आपले सगळे वडे हे छान असे बांधून झाले आहेत. आता वडा तळण्यासाठी सर्वात पहिले आपण तेल छान फुल गॅसवरती कडकडीत तापवून घेणार आहोत. तेल छान तापलं की नंतर गॅस मीडियम फ्लेमवरती करूयात आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपण सगळे वडे तळून घेऊयात. आता एक महत्त्वाची टीप म्हणजे वडा तळताना नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तळावा. लो गॅसवरती अजिबात तळू नये, नाहीतर वडे फुटतात. बघा, असे लाईट गोल्डन ब्राऊनचे होईपर्यंत आपल्याला हे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत. आता 2 वाटी साबुदाण्यामध्ये माझे 20 ते 21 वडे मीडियम आकाराचे तयार झाले होते. चला तर मंडळी, आपले वडे हे छान तयार झाले आहेत. गरम गरम लगेच सर्व करूयात. तुम्ही इथे बघूच शकता, आपले हे वडे बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम मऊसूत असे झाले आहेत. कशी वाटली मग रेसिपी? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.